पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. नमस्कार मित्रांनो, सर्व बैलगाडा प्रेमी आणि सर्व नक्की छकडी सोडांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. नाद बैलगाडा शर्यत मुंबई ऑफिशियल यूट्यूब चॅनेल आम्ही नक्कीच नुकताच सुरू केलेला आहे. एक 10 ते 15 दिवसापासून नक्कीच ह्या चॅनेलची उभारणी झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की जे काही आमचे नक्कीच मुंबईचे बैलगाडा मालक आहेत, त्यांचे देखील मोठमोठे बैल आहेत, चांगले ते पळतात. त्यांच्या घरी जाऊन म्हणा किंवा त्यांच्या धावणीवरती जाऊन म्हणा किंवा त्यांच्या फॉर्मवरती जाऊन म्हणा, आम्ही सध्या तरी नक्कीच मुलाखती कव्हर करीत आहोत. आणि चांगला आतापर्यंत प्रेम दिलेला आहे. 2 ते 3 ज्या मुलाखती नक्कीच युट्यूबला आतापर्यंत चांगल्या ट्रेंडिंगला आहेत. सगळ्यांनी चांगलं सपोर्ट केलेला आहे. अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण लगेचच जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या मुलाखती नक्कीच मुंबईच्या नामवंत बैलगाडा मालक आणि नामवंत बैल जे पळतात आजवर महाराष्ट्रभर त्या नक्कीच मुलाखती पाहायला मिळतील. आज आम्ही श्री मलंगणामध्ये नक्कीच आलो आहोत. दोर्ली गावामध्ये आम्ही आलो आहोत. ज्या बैलाची चर्चा श्री मलंगणामध्ये नव्हे, ठाणा रायगडमध्ये नव्हे, तर अखंड महाराष्ट्रभर ज्या बैलाची चर्चा आपण नक्कीच आजवर बघतोय, अर्थातच हरण्या आणि हरण्या बैलाचे मालक नक्कीच आमचे हेमंत भाऊ फुलवडे आणि त्यांची पूर्ण नक्कीच मित्रपरिवार असेल किंवा त्यांची पूर्ण जी टीम आहे ती आज आपल्यासोबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडली गेलेली आहे. आणि आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. नक्कीच हरण्याविषयी म्हणा किंवा बैलगाडी विषयी म्हणा किंवा नक्कीच हा नाद कधीपासून सुरू झाला या सगळ्याची उत्तरं ते देतील आणि सुंदर आपण त्यांच्यावर नक्कीच गप्पा मारणार आहोत. अगोदर तर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. नाद बैलगाडा शर्यत यूट्यूब चॅनल मुंबई यांचे प्रेक्षकांना नमस्कार. नक्कीच आज बघतो आपण दादा, हरण्याची चर्चा तर महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते. कधीपासून हा नाद तुम्हाला लागला की आता मध्यंतरी म्हणा किंवा नक्कीच अचानकपणे म्हणा की खानदानीच आपण म्हणू शकू, कारण का परंपरा जी नक्कीच घरापासून आहे. थोडक्यात त्याचा उल्लेख कसा काय कराल, काय सांगाल? खानदानी तर नाद मला नव्हताच, पण माझ्या लहानपणापासून मी बघायला जात होतो. आणि काही बघायला जाता जाता ज्यावेळेस माझं लग्न झालं, काटेमानवलीची माझी सासूरवारी नानक पावशे यांना तो त्यांच्या खानदानीपासून समजायचा घोडा बैलाचा शौक होता. तर त्याच्यानंतर त्यांच्याकडे जाता जाता आणि नाशिक या भागात शर्यतीनं जाताना, साताऱ्याला बंडू शेठ म्हात्रे डोंबिवली यांच्याबरोबरला जाताना असं कुठेतरी मनात विचार आला की आपण पण काहीतरी बैल घेऊन एखादा छोटा मोठा शौक करू. तर ह्यापासून मला तो शौक लागला. अच्छा, नक्कीच खूप चांगला उल्लेख केला. नाना शेठ देखील एक मोठं नाव आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. घोडा बैल त्यांचा आजही त्यांचं नाव आवर्जून बैलगाडी क्षेत्रामध्ये आवर्जून घेतला जातो. चांगली त्यांच्याकडे बैल, चांगली नक्कीच घोडा देखील त्यांच्याकडे आज देखील आहे आणि तुम्ही खूप चांगला त्याचा उल्लेख केला. पहिली अशी दादा खरेदी कोणती आहे की पहिला बैल तुमच्या दावणीला आला, त्याचा एक साल आम्हाला सांगू शकाल किंवा तुमच्या लक्षात राहणारी नक्कीच ती तारीख म्हणा किंवा ती साल म्हणा किंवा जी खरेदी केली होती ती एक रक्कम छोटीशी? तरी पण तो साल असेल 11-12चा. त्यावेळेस मी बाल्या म्हणून घेतला होता आणि पंढरी शेठ फडके यांचा बैजा म्हणून पालाचा तो खारघरला होता, त्या ठाकूरांच्या घरी. त्यांचा आणि माझ्या बाल्याचा पैरा चांगल्यापैकी पालाचा. आणि वडकीला त्यावेळेस 2013-14ला मी 1 नंबर करून मानाची गादा आणि त्या प्रेटला 51,000 पारितोषिक. आणि एक वेळा तिथं वडकीच्याच भागात तिथशी उरली देवाची म्हणून तिथशी मोहिते पाटलांची या झाली रेस झाली. त्यावेळेस मला तिथशी 2 नंबर पारितोषिक भेटला. त्यावेळेस 75,000 रोख रक्कम आणि शिवाजी महाराजांचा पुतळा सप्रेम भेट करून दिला. आणि त्यावेळेस देवा म्हणून त्यांनी 1 नंबर केला होता.
ती शर्यत कधी झाली होती तो एक तुमच्या साळ लक्षात आहे की बैलाची तुम्ही खरेदी केल्याच्या नंतर? 13-14चा साल तो, आणि आजही माझ्याजवळ ती ट्रॉफी आहे. अच्छा, म्हणजे 13-14 पासून तुमची नक्कीच एक चांगली सुरुवात झाली, चांगली नक्की जर्नी झाली. कुठनं त्या बैलाची खरेदी केली होती? एक अंदाज तुम्ही सांगू शकाल किंवा कसं काय नक्कीच तिथपर्यंत तुम्ही पोहोचले होते? कारण का बैलाची खरेदी म्हटलं की तुमची ओळख असणं गरजेचं आहे आणि ओळखीच्या नंतरच पुढे मग घाटावरती कोणची तुमची मंडळी असेल किंवा ड्रायव्हर असतील यांच्याशी कोणत्याशी संपर्क झाला आणि कुठनं त्या बैलाची खरेदी केली होती? निमगाव गुलंज म्हणून सिन्नर भागामध्ये तो गाव आहे. त्या गावातून मी दत्तू आव्हाड जिल्हा परिषद सदस्य सिन्नर यांच्याकडनं यांच्याकडनं माहिती घेतली मैदानामध्ये, आणि त्या बैलाची भाऊसाहेब म्हणून त्याच्याकडनं खरेदी केली होती. अच्छा, नक्कीच खूप चांगला तुम्ही उल्लेख केला. मग त्याच्यानंतर तुमच्या दावणीला आतापर्यंत किती बैल झाले? आता सध्या बघतो आपण हरण्याचा चांगला टॉपलाच पळतोय. मग त्या बैलापासून तुमची जर्नी सुरू झाली, त्याच्यानंतर नक्कीच तुम्ही वरती पारंपरिक खेळ देखील खेळला, गटाचा खेळ खेळ देखील तुम्हाला पारितोषिक मिळालं. मग त्याच्यानंतर आतापर्यंत बघतो आपण हरण्या देखील आहे. किती बैल नक्कीच तुमच्या दावणीला होऊन गेले आणि त्याच्यातले अशा आठवणीत राहणारे की ज्यांनी चांगला नाव केलेला किंवा चांगले ते पळायचे असे 2-3 बैलांची नावं, आणि एकूण तुमच्या दावणीला बैल किती होती? त्याच्यानंतर एक शेलार मामाच्या घरी चंद्या म्हणून पालायचा. तो चंद्याही आपल्याच नियोजनात आणि आपल्याच नावाने पालायचा. म्हणजे आम्ही आज पण हारण्या आणि तो दोघांच्या नावाने पलवतो, तर तोही चांगल्यापैकी पालायचा. त्याच्यानंतर मला तिथेशी ना झडपी सदस्य जे आहेत त्यांनी मला एक भिवशाचा कल्पना सुचवली की हा बैल चांगला पालाते. त्यावेळेस मी भिवशा म्हणून घेतला, आणि तो भिवशाही आपल्या इथं टॉप 1ला पालत होता. सोनारपाडचा सोन्या झाला त्यावेळेस, महाराष्ट्र किंग म्हणजे भारत किंग बोलला तरी चालेल, की आवर्जून लक्ष्या म्हणून मोठा लक्ष्या, त्या मोठ्या लक्ष्याच्या जोडीलाही पळाला आणि टॉप 1 पळत होता. पण काही कारणास्तव मी त्याला एका मित्राने मला ऑफर केली, साताऱ्याचे बंडू नाना म्हणून, आणि मी दोस्ती खात्यात नानाला सांगितलं तू या बैलाला पळव, आणि मी त्याला पळवायला दिला. अच्छा, खूप चांगला तुम्ही उल्लेख केला. मग त्याच्यानंतर हारण्याची कधी खरेदी झाली? कसं का तुमचा नक्कीच पुढचा कौल लागला की अजून एक आपल्याला चांगला टॉपचा बैल घेणं गरजेचं आहे? कारण का तुम्ही सुरुवात जेव्हा केली तेव्हापासूनच तुम्हाला गुलाल मिळायला लागले, चांगले नक्कीच तुम्हाला बक्षीस देखील मिळायला लागले. मग हरण्याविषयी कसं का शोध लागला किंवा कसं का तुम्ही त्या बैलापर्यंत पोहोचले, थोडक्यात काय सांगाल? काय झालं त्याच्यानंतर, मी ज्यावेळेस समजा तो भिवशा घेतल्याच्या नंतर एक दुसरा मी छोटासा घेतला आपला चॉकलेट म्हणून, तोही चांगल्यापैकी होता. मिलिंद शेठ आणि त्यांचा बैल होता सिन्नरचा, आणि योगेश असे दोघे मित्र. त्यांनी मला सांगितलं बबलू शेठ हा बैल घेऊन जा आणि तू पळव. पण तो बंदीचा काल होता. मी त्यावेळेस बंदीच्या कालामध्ये म्हणजे कोणतीच गाडी तिथं हरलो नव्हतं. एक 14 शर्यती जिंकलो, आणि 15वी शर्यत मी पंढरी फडकेचा वजीर आणि ह्याचा आपला वजीर का बादल आणि बादल होता, आणि गुड्डी रतनचा कार्तिक होता. याच्याशी मी ती बंदीची शर्यत आम्ही तो आपापसात केली. त्यावेळेस मला सरकार होता नावड्याचा, विशाल खानावकरचा, आणि माझा तो चॉकलेट. फक्त माझी 3 फुटांनी शर्यत मार खाल्ली. नाहीतर मी ती शर्यत आजच्या कंडिशनला असं आहे का पंढरी शेटला हरवला म्हणजे टॉप 1 माणूस समजतो, आणि मी माझ्या हिशोबाने मी त्याला खेळाडूच समजतो. काही असा वैयक्तिक आपल्या काही यांना माझ्या किती गाड्या झाल्या आणि किती केल्या, पण आमच्या प्रेमानेच, काही त्या गोष्टीला विषय नाही. तर ती हरवली असती तर मी स्वतःला असं समजलो असं की टॉप 1 ती हरली, आणि त्याच्यानंतर बंदी असल्यामुळे मला त्या बैलाला पळवता आला नाही. तो आज पण मी घाटावरती एका मित्राच्या जवळ ठेवलेला आहे, आणि मी त्याला रिटायर करून ठेवला. त्याच्यानंतर आता मी हरण्या घेतला. हरण्याही मला तिकडनंच नाशिकमधून मला माझ्या मित्रांचा फोन आला की बबलू शेठ चांगला हरण्या पळू राहिले घ्या. आणि मी त्या टायमाला ते माझा मित्र होता जो माझी पूर्वी सासऱ्यांच्या जोडीला घोडाबाई लाकलेला होता, नगरमधला शिर्डीपासून एक 14-15 किलोमीटरच्या अंतरावरती, गोरख जाधव म्हणून. आणि त्या गोरख जाधवला मी फोन केला तर तो बोलला हो शेठ आपला बैल चांगला पळतो, पाहिजे तर तो घेऊन जा, आणि त्यांनी मला तो बैल दिला. खूप चांगला तुम्ही उल्लेख केला, कारण काही क्षेत्रामध्ये आता भरपूर वर्षापासून तुम्ही आहात, चांगली तुमची ओळख देखील आहे, आणि चांगला नक्कीच तुमच्या बैलाचा देखील सध्या तरी खेळ होतोय. या सीझन मध्ये किती गुलाल आतापर्यंत घेतलेले आहेत? आपण थोड्या थोडक्यात नक्कीच मुंबईचा अगोदर उल्लेख करूया की मुंबईमध्ये आपण बघतो बिंजोरचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. वरती आपण घाटावरती गेलो तर आपल्याला नक्कीच फेऱ्यांचा पारंपरिक खेळ तिकडे पाहायला मिळतोय. तिथे आपल्याला 3 वेळा किंवा 4 वेळा, मग नक्कीच पहिला राऊंड, पुन्हा नक्कीच सेमी, पुन्हा फायनल, असे 3-4 वेळा आपल्याला बैल पळवावं लागतात. तर मुंबईमध्ये सध्या तरी कसं काय नक्कीच तुमच्या बैलाचा रेकॉर्ड या सीझनचा राहिलेला, आजवर किती गुलाल त्याला मिळालेत? गुलालाचं असं झालं की मला बैलच मे महिन्याच्या म्हणजे सुरुवातीच्या हप्त्यामध्ये भेटला, त्याच्यामुळं मला जास्त सीझन बैल पळवायला भेटला नाही. त्याच्यामुळं माझ्या काही शर्यती चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या राहून गेल्या. पण मी ज्या पण गाड्या पळवल्या त्याच्यात काय झालं, माझ्या बैलाचा एवढा स्पीड लागायचा की मला
बैलाला बैल देता देता काही माझी अर्धी सीझन म्हणजे आपला बोलला तर अर्धा महिना निघून गेला. त्याच्यानंतर मला एंडला काही या भेटल्या आणि मी ते गुलाल घेतला. पण मी गुलाल घेऊन एवढा आनंद साजरी नाही केला, कारण हा सुनील मोरेचा म्हणणं आहे की 8 पायाचा मला आहे. त्याच्यामुळे जो साईडला बैल पळणारा असेल तर आपली गाडी पळेल. त्याच्यामुळे मी कधी माझ्या बैलावरती गर्व करून आणि बेन टाशे ढोल लावून मी कधी असा आनंद साजरा केला नाही आणि मी याच्या पुढे करणार नाही. पण गुलाल चांगल्यापैकी घेतले. अच्छा, आवर्जून नक्कीच हा कार्यक्रम देखील भरपूर बैलगाडा मालक बघतील. एक सुंदर त्यांनी उल्लेख केलेला आहे. कधी कधी एखादी बिंजूची शर्यत होते तेव्हा नक्कीच मोठा सेलिब्रेशन होतो. मग जो पराभूत झालेला असतो नक्कीच त्याला राग येतो म्हणा किंवा त्याला चिरवण्याचा प्रयत्न आपल्यासोबत जे असतात आपले सवंगडी ते करत असतात. मग त्यांनी चांगला उल्लेख केलेला, जरी माझी नक्कीच गाडी जिंकली असेल, मी आनंद साजरा केला, मग तो माझ्या पुरता. थोडक्यात नक्कीच खूप चांगला तुम्ही विषय घेतलेला आहे. आपण बघतो सध्या तरी बिंजोरच्या नक्कीच ज्या काही शर्यती होतात आपल्या मुंबईमध्ये त्या झाल्याच्या नंतर नक्कीच थोडासा वाद होण्याचा प्रयत्न होतो दादा. नक्कीच जे कोणी समोरचे असतील किंवा अपोजिटचे असतील, त्यांच्यासोबत असलेले पोरं असतील किंवा त्यांचे नक्कीच सहकारी असतील, हलगी वाजते, मग पुन्हा डान्स असतो, मग थोडासा वेगळाच तिथला माहोल होतो, भांडणाचा एक कारण तिथे नक्कीच उभा राहतो. दादा कसं काय कव्हर केलं पाहिजे? मोठमोठे बैलगाडा मालक नक्कीच तुम्ही देखील चांगला आता खेळ करता, तुमचा बैल देखील चांगला पळतोय, तुमचे देखील चांगले संबंध आहेत. आपण शर्यत जिंकल्याच्या नंतर कसा आनंद किंवा आपलं सेलिब्रेशन थोडक्यात कसं करायला पाहिजे? आता मी तर एवढा मोठा शर्यती शौकीन नाही आहे, पण तरी पण मी एका मोठ्या शर्यती शौकीन आहेत त्यांना सल्ला देऊ शकतो की आपण जी प्रेरणा करू त्याच्यावरती ते लहान शर्यतीवाले प्रेरणा करतील. आपण जर एन्जॉय नाही केला, कोणत्याही पद्धतीत आपण आपापसात खेळलो चांगल्यापैकी, आज मला दिला उद्या तुमचा घेतला, तर हा आनंद काही वर्षानुवर्ष टिकून राहील. जसं आपण काही आपल्या पूर्वजांचे काही घेऊन आपण चालत आलोय तसं हे टिकून राहील. तर त्याच्यामुळे आपणच जर कोणत्या गोष्टीला जर जास्त गालबोट लागण्यासारखा कोणता विषय, कोणाला काहीतरी छेडाछेडी किंवा कोणाला काही, तर तो विषय नाही, चांगला प्रेमाने करावा आणि प्रेमाने हे करून आपण हाच सल्ला आपली जे छोटे शर्यती शौकीन आहेत ते घेतील आणि त्याच्यात कोणताही वादाचा विषय येणार नाही. बोलला तर आपल्या शर्यती कालांतराने टिकून राहतील. खूप चांगला उल्लेख केलेला आहे. आवर्जून नक्कीच याची देखील जाण घेतील किंवा याची देखील दखल घेणं खूप गरजेचं आहे. मग बघतो सध्या घाटावरती जर बघितलं तर खूप चांगला नक्कीच आपला बैल पळतो, हरण्या चांगला नक्कीच पळतो आणि चांगले चांगले मैदान महाराष्ट्रातील नक्कीच नामवंत नक्कीच मैदान अक्षरशः गाजवलं तर नक्कीच जुना पण नक्कीच बैलपोळचा जो मैदान वाशेचा नक्कीच जो मैदान तिथे दुसऱ्या क्रमांकाचं देखील नक्कीच पारितोषिक पटकावलं होतं. तो कसं काय नियोजन होतं? नक्कीच आवर्जून प्रेक्षकांना तर माहिती होती कोण पेहरा होता, नक्कीच कोणासोबत कोणाच्या गाड्यामध्ये नक्कीच हरण्या देखील पाळला. थोडक्यात तुम्ही काय सांगाल, कसं काय ते सगळं काय जुळून आलं, कसं काय तुम्ही पेहरा नक्कीच तोच कन्फर्म आहे किंवा हा पेहरा केल्याच्या नंतर आपण नक्कीच गटामध्ये बसू किंवा फायनल पर्यंत राहू? थोडक्यात त्याचा उल्लेख आम्हाला करून सांगा. तर त्याचं नियोजन कसं काय होतं? कारण का भरपूर मोठा मैदान आणि तिथे देखील मोठमोठे नामवंत बैल नक्कीच तिथे देखील पळण्यासाठी खेळण्यासाठी आले होते. थोडक्यात कसा उल्लेख कराल? चिपल्याचा तेजा होता, त्याचा नियोजन पेडगावचा सोमा आणि वाड्याचा सातारा वाड्याचा बंडू नाना यांनी त्या बैलाची मला कल्पना सुचवली की शेठ आपल्या बैलाला जर हा तेजा राहिला तर तोही खालून स्पीडमध्ये आहे तर आपल्याला चांगल्यापैकी गाडी पळेल. आणि मी त्यांच्या सल्ल्यानुसार त्याला पैरा देण्याचा ठरवला आणि पैरा दिल्याच्या नंतर माझी गाडी पब्लिकला लागली गटाला आणि पब्लिकला गटाला एवढा बैल पब्लिक बघून पळाला की एकदम चांगल्यापैकी आणि मस्तपैकी त्यांनी गट पास केला. तर त्या गटालाच एवढी चर्चा झाली की पब्लिकला एवढा ठाम पळणारा बैल कोणाचा, तर त्यावेळेस निसं त्या मैदानात चर्चा की हरण्या 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 आणि हरण्या 622 थोडासा तो चर्चेत होताच आणि त्यावेळेला तो जास्तच झाला. आणि त्याच याच्यात मला सेमीलाही तीच चाकोरी भेटली, सेमी त्यांनी तशीच पास केली आणि मग तो चर्चेला झाला ती तशी का हरण्या ही चीज काही वेगळीच आहे. आणि मग गटाला माझा 2 नंबर लागला आणि बुलढाण्याचा बाब्या आणि वादलचा 1 नंबर लागला. याच्यात मी हिंदकेसरीत म्हणजे हिंदकेसरी बैलपोला या नावाने मी थोडासा चर्चेत आलो. अच्छा, तेव्हा तुम्ही चर्चेत आली, तेव्हा नक्कीच खूप आनंदाचा तो क्षण असेल. कारण का नक्कीच तो एक मानाचा मैदान गेल्या 30 ते 35 वर्षांपासून नक्कीच तो मैदान होतो. अपेक्षा अशी होती की त्या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच ठीक आहे एखाद्या वेळेस आपण गट पास होऊ, सेमी देखील पास झाली, अशी तुम्ही अपेक्षा तुमची होती की आपण फायनल पर्यंत राहणार आहोत आणि फायनल देखील आपण खेळणार आहोत, असं तुम्ही अपेक्षित केलं होतं का? नाही, अपेक्षेचं काही हेच नाही. आम्ही एकच गाडीमध्ये मला वाटतं 5-6 लोक गेलो होतो आणि बैल तर साताऱ्यालाच होता. गेल्याच्या नंतर तिथं एवढा मोठा मैदान बघून मी तर म्हणजे आपल्याला असं वाटलंच नाही, कारण आपण कधी चर्चेतलंच नाही तर आपला काही विषयच नाही. पण ज्या वेळेस गाडी पळाली गटाला ना त्यावेळेस असं कुठंतरी जाणवलं की आपण 100% आणि जे अलाउन्समेंटवाले होते सुनील मोरे झाले, हे काही लोक होते तिथे
तर त्यांनी बैलाचा जो उल्लेख केला तेव्हा मला असं कुठेशी तरी वाटलं की आज आपला कुठंतरी नाव चर्चेला आला, म्हणजे आपण फायनलला राहणार आणि 100% फायनलला राहिलो. आणि राहिल्याच्या नंतर मग ती ट्रॉफी एवढी बलाढ्य ट्रॉफी होती तर ती आणायची कशी. मग आम्ही एक मुलाला त्या मागच्या सीटवरती झोपून आणि ती ट्रॉफी शेवटला आम्ही घरीच आणली, कारण ती आमची एक ह्याची मानाची ट्रॉफी होती आणि ती आम्ही शेवटला घरी घेऊन आलो. मग ती कोणाला दिली नाही. क्या बात आहे. नक्कीच हा एक आनंद असतो. पैसा एवढा काय महत्वाचा नाहीये बैलगाडी क्षेत्रामध्ये. नक्कीच तुम्ही किती बक्षीस कमावलेलं आहे तुमच्या बैलाची चर्चा होते. आज मुंबईमधून आपण तिकडे जातो, तेवढ्या लांबचा प्रवास करतो, 300-400 किलोमीटर जातो. त्याच्यानंतर आपल्या गावाचं नाव किंवा तुमचं नाव म्हणा किंवा बैलाच्या नावाचा नक्कीच जेव्हा उल्लेख होतो तेव्हा एक नक्कीच आनंद असतो प्रत्येकाकडे. एक नक्कीच आपल्या बैलावरती आपल्याला गर्व व्हावा असा एक तो क्षण असतो. तुम्ही नक्कीच त्या मैदानाचा उल्लेख केला. मात्र या सीझन मध्ये अजून असे कुठले मैदान आहेत की तिथे चांगला हरण्या पाळलाय, मग ते गटपास असेल किंवा सेमीपर्यंत पोहोचलाय, अशा नक्कीच काहीशे मैदान तुमच्या लक्षात असलेली? दुसरा झाला एक माझा मित्र आहे महेश खेडकालेचा घरत म्हणून. चांगल्यापैकी आमची दोस्ती पहिल्यापासूनची. बैल आपला तर दारणीला आज आला, पण मला महेशने शब्द टाकला की दादा मला बैल पाहिजे, कारण त्याला समजलं की बैल पाळतो. त्यालाही त्याच्या बैल सांभाळणारी जी घाटावरची मंडळी आहे त्यांना सांगितलं आणि त्यांनी शब्द दिला का दादा मला एक शब्दावरती बैल देईल. मला फोन आला, महेश बोलू मी काही कारणास्तव त्या मैदानाला तिकडे येऊ शकत नाही कारण मला काम होता, पण तू पाहिजे तर बैल घेऊन जा. मी नानांना सांगितलं बैल घेऊन जा. आणि त्यांनी त्यावेळेस पण पब्लिकला जो हरण्या होता, म्हणजे त्याचा पब्लिकला होता, हरण्या हातून होता. एवढी गाडी हरण्याने जिद्दीमध्ये लावली गटाला लावल्याच्या नंतर सेमीलाही त्यांनी तशीच कडकमध्ये पास केली आणि फायनल काही कारणास्तव त्यांची राहिली, पण त्या मैदानाला 100% फायनल पण बैलाने घेतली असती. आणि त्या महेशला तर एवढा आनंद झाला की तो कधीच क्षण विसरणार नाही. आणि तो आज पण मला सांगतं की माझ्या दादाने मला, माझ्या बैलाचं नाव नाही ना गाव नाही, पण माझ्या दादाने माझ्यासाठी बैल दिला ना, माझ्या बैलाला पण चर्चेत आणलं ना, ह्याच्यात बोलतं कोणताच विषय नाही. तर ते एक क्षण मला, म्हणजे माझ्या मित्राकडून मला हे करतं, जाणवतं की काहीतरी आहे. नक्कीच ते लक्षात राहणारा नक्कीच तुमचा क्षण आहे हा घाटावरचा. नक्कीच आपण पूर्णच्या पूर्ण नक्कीच आम्हाला लेखाजोखा सांगितला की या सीझनला कशा पद्धतीने बैल पळाला किंवा नक्कीच तिथे कुठल्या नक्कीच मैदानामध्ये तुम्हाला अपेक्षित देखील नव्हतं तेवढा तुमचा बैल पळतोय आणि आजही चर्चेत आहे. घाटावरती गेल्याच्या नंतर नियोजन खूप महत्वाचं असतं, असं मुंबईला देखील ते देखील तुमच्याकडनं मी जाणून घेईल. घाटावरती गेल्याच्या नंतर नक्कीच तिकडचं नियोजन, फेऱ्यांचं मैदान तिथलं नियोजन वेगळं आहे, मुंबईचा बिंजोरचा काय आहे तिथलं नियोजन वेगळं आहे. दादा तिकडे कोण असे तुमचे नक्कीच जवळचे आहेत किंवा नक्कीच तुमच्या सवंगडी जे आहेत की ती घाटावरती आवर्जून चांगल्या पद्धतीचं नियोजन, कारण का तुमचं कामाचं नियोजन खूप महत्वाचं असतं आणि बैलगाडी क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये अजून वरती म्हटलं की अजून जास्त कॉम्पिटिशन आहे, त्या अनुषंगाने नियोजन महत्वाचं आहे. घाटावरची अशी कुठली मंडळी आहे की ते तुमचं खास करून चांगलं नियोजन करतात, थोडक्यात त्यांचा उल्लेख कराल? नियोजन आता समजा तर नानाचं नियोजन करतो आणि माझे पूर्वी जो बाल्या असायचा, भिवशा असायचा, त्यावेळेस काटकरवालीचे आप्पा झाले, त्याच्यानंतर विजय मेडिकलवाले अण्णा झाले, त्याच्यानंतर जगदाले झाले, खटावचा संजय वायदंडे झाले. म्हणजे ही काही लोक मला त्या टायमापासून जी कनेक्ट होत होती ती आज पण माझ्याशी कनेक्टेड आहेत आणि कोणत्याही शब्दाला वापस भोसले झाले आपले. ही लोक अशी एकदम प्रेमळ स्वभावाची आहेत, म्हणजे बैल असला नसला तरी पण मला तोच प्रेम मला विचारणार. त्याच्यानंतर आटील ड्रायव्हर तामखेड्याचा झाला, हा तर माझा जॉकीच होता समजा. आटील नसाचा तर मी भिवशाला कधी पलवला नाही, त्याच्यानंतर याला आपला चंद्याला पलवला नाही, कधी चॉकलेटला पलवला नाही, म्हणजे मी नियोजन त्याच्यात. आणि आता त्या दिवशी पण घाटावरती ज्या दिवस गेलो तेव्हा मला कपालाला आटीलनी गुलाल लावून सांगितलं का शेठ माझ्याजवळ एक वादल म्हणून पला तर आनंद तारेकरचा, तो बैल घाल, तुला जर गुलाल नाही दिला तर मला बोलतो मी ड्रायव्हर की सोडून देईन. म्हणजे त्याला एवढा विश्वास आपल्या बैलावरती होता आणि त्याच्या बैलावरती त्याला होता. तर ती गाडी आम्ही जुलवली, आपला भारत होता गवली ग्रुपचा आणि त्याला दत्ता गायकवाड यांचा राजा होता आणि चांगल्यापैकी आमची प्रेमाने शरद झाली आणि सामन्याने, म्हणजे थोडा एकदम 19-20 मध्ये शरद झाली, पण शरद लावण्याला महत्व होती आणि शरद लावली. आम्ही आमच्या घरी निघून आलो, कोणताही जल्लोष नाही, काय नाही. आणि आपण काही ओपन खेळणारा माणूस आहे, कधी लपून नाही. आज तेरी बारी तो कल मेरी बारी, कल तेरी बारी तो परसो मेरी बारी, या हिशोबाने आपण खेळलो ना तर कोणत्याही गोष्टीचा काय नाही आणि त्याच्यात आनंद आहे. बैल पालतं देवसर पळून घ्या, पळण्याचा बंद झाला किंवा त्याचा वय झाला त्याला आराम द्या, जास्त त्याच्यावर ताण टाकू नका, त्याच्यात तो खुश मालक खुश. त्यामध्ये खूप चांगलं नक्कीच तुम्ही उल्लेख केलेला आहे हा नक्कीच आपण पूर्ण नक्कीच लेखाजोखा किंवा जो उल्लेख केला तो घाटावरचा आपल्याला नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितला. चांगल्या नक्कीच मैदानामध्ये आपला हरण्या पाळला, त्याच्यानंतर तुमचा देखील खूप नाव झाला, खूप चर्चेत तुम्ही आले. मुंबईच्या नियोजनाकडे आपण कसं बघता, कारण का आपला खेळ जो आहे तो बिंजोरचा खेळ आहे,
तो नक्कीच आपल्या सगळ्यांचा आवडीचा आहे. बिंजोरचा खेळ म्हटलं की नक्कीच मुंबईची ओळख आहे. आपल्या मुंबईवाल्यांना नक्कीच ओळख जाते ते म्हणजे बिंजोरच्या खेळामुळे ओळखलं जातं. याचं कसं काय नियोजन असं आपल्या नक्कीच बिंजोरची जेव्हा जेव्हा मैदानं असतात तो नियोजन करता किंवा तो तुमची पूर्ण टीम आता आपण बघतो सगळेच आपले नक्कीच आहेत तिथे उपस्थित तुमचे बंधू म्हणा किंवा तुमचा मित्रपरिवार म्हणा इकडचं नियोजन कसं काय असतं? इकडचं नियोजन म्हणजे मला तर कधी ते दाट करतात. कारण विषय असा आहे की मी एक समाजकार्यात असल्यामुळे मी कोणालाही कधी खाली हात पाठवलेलं नाही. त्याच्यामुळे एखाद्याचा जर फोन आला की दादा मला बैल पाहिजे, त्याचा थोडासा कम पळणार पण जरी असला तरी पण मी त्याला शब्द देऊन टाकतो की बाबा तुला दिला. तर मग त्यावेळेस कुठेतरी गाडी 19-20 झाल्याच्या नंतर काही पोरं माझ्यावरती चिडवतात, म्हणजे एक दादा म्हणून चिडवतात की दादा आपला एवढा पळता आणि तू त्याला होकार दिला आणि आपण गाडी मार खाली. अरे खाऊ दे, त्याची इच्छा जर पळण्याची होती आपल्या बैलाच्या जोरीला आणि त्याला विश्वास होता की हरण्याच्या जोरीला पळेल, तर तो विश्वास पण कुठेतरी या केला पाहिजे. आणि वायदीच्या हिशोबाने तर आपण पळवायला देत नाही, आपण आपला त्याच्यामुळं काही हे नाही. पण झाली अशी अविनाश रसाल झाला, जागुदा झाला, आबू पाटील झाला, मनोज, ही अशी काही लोक जी आहेत की ती मला छेडतात. पण मी त्यांना सांगितलं नाही, आपला बैल पळता आणि पळू दे. जो त्यांचा पळेल तेव्हा आपला पळेल, आपला पळेल तेव्हा त्यांचा पळेल. याच्यात आमचा तो नियोजन होतो, दुसरं काही नाही. क्या बात आहे, खूप चांगला उल्लेख. मी तुम्हाला तो प्रश्न घेणार होतो वायदीचा मध्ये तुम्हीच तुमच्या नक्कीच मुखाने किंवा आता लगेचच त्याचा उल्लेख केला. बघतो तो प्रकार आता जास्त चाललेला आहे. मग आता दादांनी खूप चांगला उल्लेख केलेला आहे की आपला आज बैल नक्कीच पळतोय म्हणून लोक आपल्याला फोन करतात किंवा लोक सांगतात की आम्हाला पेऱ्या म्हणून तुमचा बैल द्या किंवा आम्ही त्यांच्यासोबत पळण्यासाठी नक्कीच तयार आहोत. हे नक्कीच मोठपण किंवा हा मनाचा मोठापणा प्रत्येकाचा असला तर आज गरीबाचा बैल देखील पुढे येईल. ज्याच्याकडे नक्कीच पेऱ्या नसेल त्याला जर आपण पेऱ्या दिला तर तो देखील लक्षात ठेवेल की नाही बाबा बबलू शेटने मला बैल दिला होता, आठवण ती नक्कीच लक्षात राहील. वायदीचा हा प्रकार सध्या तरी नक्कीच शेट भरपूर मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. गरीबाचा बैल जो आहे तो कुठेतरी पुन्हा एकदा पडद्याच्या मागेच आहे, त्याचा बैल चांगला पळतोय. मात्र त्याला पेहरा नसल्या कारणानं त्याला शर्यत करता येत नाही किंवा नक्कीच तेवढा अर्थ त्याच्याकडे नसल्या कारणानं त्याला बैल बोलता येत नाही. थोडक्यात वायद्याविषयी तुम्ही काय सांगाल? या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर लोक कार्यक्रम बघणार आहेत, थोडक्यात काय सांगाल? हे आता माझा वायदीच्या बद्दल बोलण्याचा युट्यूबवर ही दुसरी वेळ समजायची. मागच्या वेळेला पण मी बाईट दिली. वायदीने काय होतं, एखादा गरीबाचा बैल जो असतो तो वायदी देऊ शकत नाही 30 ना 40 हजार. आता हरण्याच्या रेंजला पालणाऱ्या बैलांची 30 ते 40 हजार. त्याचं त्याला टेम्पो भाडा भरताना चाललेला असं एखाद्या गरीबाला, आणि तो 30-40 हजार आपल्याला देणार. त्याच्यानंतर गाडी बसेल का न बसेल, म्हणजे त्यांनी काय वापस बैल पालवायचंच नाही का? त्याच्यामुळे वायदी ही माझ्याकडनं तर नाहीच. आणि मी बऱ्याच जणांना सांगितलं तर वायदी देऊ पण नका. आणि मी पण नंतर काही मुलाखती बघल्या, त्याच्यात पण लोकांनी हेच उल्लेख केला की वायदी घेऊ नका, वायदी देऊ नका. हेच कुठेतरी राहायला पाहिजे. आणि वायदी न घेताना दिला तर त्या गरीबाचा बैल पळू दे. त्याच्या घरात एखाद्या शिक्षणापासून कोणी वंचित राहिलेला असेल तर त्याला त्या पैशाची म्हणजे फायनल घेतल्याच्या नंतर त्याला ती मदत होईल, किंवा बैल पालाला त्याची विक्री झाली तर त्याला ती मदत होईल. एखादा शुभ कार्य घरात कोणाचं लग्न असेल तर त्याच्यात तो होऊ शकतं. एखादा आजारपणाचा काही असेल तर ते होऊ शकतं. म्हणजे आपण जर बैल न वायदी घेताना त्याला दिला आणि त्याचा बैल जर फायनलला बसला त्या बक्षीसमधून, किंवा तो फायनलला पळाल्याच्या नंतर एखादा चांगला श्रीमंतांनी कोणी विकत जर घेतला तर त्या रकमेपासून त्याला फायदा होईल. आणि त्या फायद्याचा जर लाभ घेतला तर आपल्यासारखा भविष्यवान दुसरा कोणीच नसेल. अतिशय चांगला असा उल्लेख केलेला आहे. वायद्या विषयावरती नक्कीच सध्या तरी चर्चा होतो युट्यूबच्या माध्यमातून. बरेच युट्यूबर नक्कीच हा प्रश्न आवर्जून विचारत असतात. मुंबईचा खेळ म्हटलं की नक्कीच आपला आवडीचा खेळ आहे, बिंजोचा खेळ म्हटलं की आपला नक्कीच आवडीचा खेळ आहे. असे कुठले कुठले प्रतिस्पर्धी आहेत? एक मैत्रीपूर्वक आपण नक्कीच हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. असे कुठले कुठले प्रतिस्पर्धी आहेत की त्यांच्यासोबत तुम्हाला शर्यत करायला मजा येते किंवा त्यांना गोळा मिळाला किंवा तुम्हाला नाही मिळाला तरी देखील तुम्ही आनंदामध्ये असतात? असे कोणते मुंबईचे नक्कीच जे काय बैलगाडा मालक आहे त्यांच्यासोबत तुम्ही प्रेमापोटी किंवा मैत्रीपोटी शर्यत करत असता? आता मैत्रीपोटी शर्यत तर माझी जास्त करून म्हणजे पंढरी शेठ फडके झाला, असे काही मोजकीत लोक आहेत. आता एक महेश शेठची पण माझी झाली होती, पण काही कारणास्तव मला असं वाटलं की महेश शेठच्या मी खेळून चुकी केली, म्हणजे कुठेतरी दोस्तीला तडा झाला नको. पण तो हा माणूस पण तसा नाही आहे, तो दोस्ती यार माणूस आहे महेश ताडाली भिवंडीचा. माझ्या त्याच्या गाड्या झाल्या, पण आज पण त्याची माझी दोस्ती तीच राहिलेली आहे. कुठेतरी मीच त्याला त्या दोस्तीच्या खातीर मी टालाटाल केली. पण काही विषयाने अशी लोक आहेत ती रॉयल आहेत, काही विषयाने ते त्यांच्या खेळाच्या ह्याच्यात आहेत. आणि राहुल भाई म्हणजे माझा एक छोटा भावासारखा आहे, त्याच्यामुळे त्याचा माझा कधी शर्तींचा संबंध नाही. त्याच्यानंतर संदीप माली झाला, तिथं काही लोक त्याची जी बैलं सोडायला असतात ती माझी असतात, त्याच्यामुळे ती प्रेमाने DSP ग्रुप असे काही लोक मी आहेत मोठाले टॉप 1 आहेत, ते त्यांच्या पद्धतीत ते मला ऐकू शकत नाही एवढे मोठे आहेत. पण मी एक दोस्ती यारीच्या याच्यात कुठंतरी टाळलेला आहे. आणि मी खेळतो तर दोस्तीतच खेळतो, पण वादात नाही. त्याच्यामुळं माझा मस्त आपला शांत स्वभावाने यायचा, त्याचा
बैलाचा पाहुणचार करायचा आणि आनंद साजरी करून आपल्या घरच्या घरी करायचा, कोणाला दुखवायचं. खूप चांगला नक्कीच तुम्ही उल्लेख केला. आता मध्यंतरी बघतो आपण सध्या आपला बिंजोरचा खेळ मुंबईमध्ये बंद आहे, कारण का पाऊस असल्या कारणानं आपण एक 4-5 महिने थोडासा आराम करत असतो. मात्र तो आराम नसतोच, फक्त आपल्या मुंबई पुरता मात्र घाटावरती नक्कीच सासवड म्हणा किंवा नक्कीच पुण्यामध्ये बारामतीमध्ये नक्कीच बिंजोरचे मैदान होत असतात. आम्ही नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आताच 2-4 दिवस अगोदर नक्कीच बघितली. फिस्टन असेल किंवा नक्कीच सप्तहिंद केसरी भारत असेल, यांच्यासोबत देखील नक्कीच तुमच्या बैलाची शर्यत झाली. तर कसं काय अगोदर तर मला सांगाल ती शर्यत कशी जमली होती आणि त्याच्यानंतर त्या शर्यतीचं नियोजन कसं होतं? काय झालं, ते शर्यतीचं नियोजन होता आपल्या फायनल सिस्टममध्ये मालशिरसला. ते रात्री मी मुक्कामी गेलो बारामतीमध्ये, त्यावेळेस मला तिथं समजलं की ते कॅन्सल झाला मैदान. तर मग ते तारेकर वादल बैलाचे मालक हे लोक पण तिथं असे नव्हते. आणि त्याच्यानंतर पनवेल चिंचवलीचं तो बबल्याचे मालक पण त्याच एरियात आसपास होते. त्यांचा मला फोन आला की दादा आता बोलतो हे झाला तर आपण फेरा मारू, नाही तर कोणाला तरी बिंजोरची खेळ खेळू. तर त्याच्यानंतर त्यांनी ते व्हॉट्सअपला नावं सोडली. काही फेस्टँगचं मला वाटतं ह्याच्यावरती नाव होतं आपला दत्ता गायकवाडांचा. असे करून त्या दोघांनी आपल्या हरण्यावरती ती गाडी जमवली. त्याच्यानंतर वादलनी जमवली भारतची आणि फेस्टँगनी जमवली याच्याशी बबल्याशी. ज्यावेळेस मैदानात गेलो त्यावेळेस मग ती दोघांना काढली आणि दोघांच्या ह्याच्यात शर्यती झाल्या. चांगल्यापैकी छान शर्ती झाली, मस्त मोजकी पब्लिक होती आणि कुठेशी गालबोट लागेल नाही अशा पद्धतीने चांगल्या शर्ती झाल्या. अशी एक अपेक्षा होती की त्या दोन नामवंत, दादा पिस्टन देखील भरपूर चर्चेत आहे, सप्तहिंद केसरी भारत देखील तेवढ्याच चर्चेत आहे, एक नामवंत बैल आहे. अपेक्षा होती की आज नक्कीच तिथे आरणे आपल्या गेल्याच्या नंतर ती देखील त्या दोन्ही शर्ती नक्कीच तुम्ही जिंकाल किंवा गुलाल तुमच्या बाजूनं, निकाल तुमच्या बाजूनं, कौल तुमच्या बाजूने लागेल, अशा अपेक्षा केल्या होत्या का थोडक्यात? मी तुम्हाला बोललो की माल शर्यतच्या टायमाला तर मला असं वाटलं नव्हतं की मी या मैदानात फायनल घेईन. पण ज्या वेळेस माझे बैल ज्या वेळेस पळताना मी आता काही बघतो, तेव्हा मला माझ्या बैलावरती एवढा विश्वास आहे की कोणी कोणताही काती बैल पाळणारा असेल तर त्याला माझ्या बैलाला जर चांगला बैल भेटला तर मी जी ठोकण्याची त्या बैलाला तयारी आहे. आणि दुसरा विषय की मला त्या बैलाने पण जे मी 2 घातले ते दोन्ही बैलांनी चांगल्यापैकी साथ दिली म्हणून झाली, नाही तर ती बैल पण सहसा कमी नाही आहेत आणि कमी नाहीच ती बोलला तर चालेल. पण आपल्या बैलांनी गाडी क्रॉस त्यांना करून विजय गुलाल घेतला म्हणजे आपण समजतो की आपण त्या बैलांना टॉप 1 आहे. अच्छा, नक्कीच खूप चांगला तुम्ही देखील उल्लेख केला. आता सध्या तरी बघतो आपण खरेदी म्हणा किंवा विक्री म्हणा, जे भाव सध्या तरी बघतो आपण पुढे पुढे वाढतच चाललेले आहेत. सध्या तरी बैल खरेदी करायचा किंवा छोटासा वासरू देखील खरेदी करायचा ते देखील काहीतरी लाख रुपये, काहीतरी रक्कम नक्कीच मोजावी लागते. तुम्ही एक्झॅक्टली एक आम्हाला मॅक्झिमम आकडा सांगाल की जेव्हा हरण्याची खरेदी केली तेव्हा नक्कीच एक किती रक्कम मोजली होती मॅक्झिमम? हरण्याच्या खरेदीची चर्चा चालू होती नाशिकमध्ये समजाची 11 लाखाची. पण ज्यावेळेस मी त्याला फोन केला की बाबा तुझा बैल गोरख पलातो कसा काय रे, तो बोलतो शेठ हा बोलतो पलातो. तर बोल काही प्राईज केली का, तर बोलतो 11 लाख रुपये केलेले आहे. तर बोलो 11 लाख केली तर ठीक आहे, मग तुला देण्याचे काही चर्चा, तर बोलतो तुम्हाला घ्यायचं आहे का, तर बोलो मला घ्यायचं आहे. तर बोलतो या तुम्ही आपण बोलू. आणि गेल्याच्या नंतर मग मला गोरख बोलला की 11 लाख शेठ प्राईज झालेली आहे, मला तुम्ही अर्धेच पैसे द्या, आपली दोस्ती राहील, बैल तुमच्या घरी जाईल, माझ्या घरात राहील, मला वाटेल तेव्हा मी येईन, बैल बघेन, निघून जाईन. आणि तो आला, बैल बघतो जातो मस्तपैकी आनंदाने. मी त्याला हाफ प्राईज म्हणलं तर हाफ प्राईज पण दिली, 5-21 दिले. आणि 5-21 मध्ये मला त्यांनी बैल सोडून दिला आणि आज बैल चांगल्यापैकी पळतो. मी त्याचेही आभारी आहे का त्यांनी चांगल्या ठिकाणी बैल दिला आणि आज चांगल्यापैकी मी पळू राहिलो. याच्यात त्यालाही आनंद आहे आणि त्यांनी मला बैल दिला, मलाही आनंद आहे त्या गोष्टीचा. आता बघतो नक्कीच तुम्ही सांगितलं की 5-21 जी खरेदी होती, चर्चा भरपूर होती, 11 पर्यंत चर्चा होती. आता बैल चर्चेत आहे. आता नक्कीच महाराष्ट्रभर या बैलाची चर्चा आहे, मुंबईमध्ये नव्हेच म्हणा किंवा पुण्यामध्ये नक्कीच नव्हे म्हणा, की ऑल ओव्हर नक्कीच प्रत्येकी मैदानामध्ये पळतोय. आणि पहिल्याच्या नंतर आता युट्यूब आहे, आता जास्तीत जास्त क्रेज आहे. अगोदर नव्हतं एवढं काय, आता लगेचच समजतं कोणी जिंकलेली आहे शर्यत किंवा कुठला बैल टॉपचा आहे, कसा त्याचा पळ आहे. त्यात शर्यती, एवढ्या शर्यती जिंकल्याच्या नंतर आपण बघतो बैलाचा नक्कीच डिमांड किंवा त्याचा एक भाव जो आहे तो वाढत जातो. आतापर्यंत किती मागण्या आलेल्या आहेत नक्कीच तुमच्या बैलाला की आम्ही या नक्कीच रकमेने किंवा या रकमेने आम्हाला नक्कीच तुमचा बैल हवा आहे, अशा नक्कीच थोडक्यात मागण्या आल्या असाव्या, सांगाल का या नक्कीच कार्यक्रमाच्या माध्यमातून? मागण्या 2 आल्या, त्यांची नावं आपण नाही सांगू शकत कारण आपण पण त्यांना त्याच्यात लेखाजोखा नाही करू शकत. मागण्या 2 आल्या, एक 20 लाखाची होती, एक 22 लाखाची होती. पण मी त्यांना सांगितलं नाही, तुला बैल जर पाहिजे असेल तर तू सांगशील त्या मैदानाला, माझ्या टेम्पो भाड्यामध्ये मी तुझ्या बैलाला बैल देईन आणि तू गाडी पळव, पण वापस विक्रीचा शब्द नको. आणि मला विकायचा काही विषयच नाही.
आणि आपण काही एवढ्या मागात पण घेतलेला नाही. त्याच्यामुळं बस तेवढाच. बाकी चर्चा चालू होती, पण काही लोक चर्चेमध्ये सांगतात की नाही तोही पॉवरफुल आहे आणि तो बैल विकणारा माणूस नाही, त्याच्यामुळे त्याच्याशी तुम्ही कोणती चर्चाच करू नका. अच्छा, नक्कीच. थोडक्यात याच प्रश्नाला थोडासा मी नक्कीच पुढे करतो. 20-21 पर्यंत मागणी नक्कीच आलेली आहे. अजून जर भविष्यामध्ये जाऊन कारण का आता लगेच सीझन येते, आता देखील चांगल्या टॉपच्या गाड्या तुमच्या नक्कीच बैलांनी मारलेल्या आहेत. पुढे भविष्यामध्ये नक्कीच जाऊन अजून त्याची नक्कीच किंमत किंवा अजून जर नक्कीच बैलाची जर आता जसं जसं डिमांड वाढत चाललेलं आहे, नक्कीच अजून एखादी मागणी आली त्याच्या पुढची इच्छा, तर नक्कीच तुमचा तेव्हा विचार बदलेल का की हा बैल आपल्याला नक्कीच तुमच्या दावणीला पाहायला मिळेल? नाही, विचार बदलण्याचं हेच नाही, कारण माझ्या मुलाच्या नावाने पालात आणि माझ्या घरची फॅमिली एवढी त्याला चॉईस करते की आता पण बघा तुम्ही येऊन माझ्या शरीराला टच करून तो उभा राहिले, म्हणजे त्याला एवढा आनंद आहे. राहुल तूही बाजूला आहेस, पण तुला नाही चिपकला, तू मला चिपकला. आणि ह्याची जर मी विक्री करून जर मला पैसे भेटत असतील तर मला त्या पैशाचा व्हॅल्यू नाही आणि मला ती झोप पण लागणार नाही. मला करमत ऑलरेडी हा आल्यापासूनच नव्हता. नानांच्या इकडे साताऱ्याला होता त्यावेळेस काही माशीचा प्रादुर्भाव पाण्याचा, त्याच्यामुळे मी त्याला तिथं ठेवला होता. पण मी जाऊन येऊन करायचो, बघायचो ना. मग आता मी घरी आणला त्याला आणि घरी आता मस्त लाडापाराने माझ्या बाजूलाच असतं, त्याच्यामुळे काही विषयच नाही. सर्व मस्त आनंद घेतात, बसतात बिसतात, तो बागरतं, काही विषय नाही. म्हणजे आता नक्कीच हरण्या आपल्याला शेवटपर्यंत तुमच्या दावणीला पाहायलाच मिळेल. मग पुढे जाऊन तो पळो किंवा नक्कीच तुम्ही जर विचार केला की आता नक्कीच आपण त्याला आराम देऊया, म्हणजे आता पुढे जाऊन शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच प्रेक्षकांना आवर्जून नक्कीच मी सांगेल की हरण्या जो बैल आहे तो आता नक्कीच बबलू शेटकडे शेवटपर्यंत राहील अशी ग्वाही द्यायला कार्यक्रमाच्या माध्यमातून. 100%. कारण बबलू शेट एवढा पण खालच्या लेवलचा माणूस नाही. कारण मी लाखांनी शर्यत नाही खेळत, मी कम प्राईजमध्ये खेळतो पण टप्प्यामध्ये खेळतो. आमच्या नेत्याचा शब्द आहे की आपला जयंत पाटलांचा, घ्यायचं तर टप्प्यात घ्यायचं तर टप्प्यात घेतो, पण कमी प्राईजमध्ये घेतो, पण व्यवस्थित. बाकी मग दुसरा काही आपल्याला काही हेच नाही. सध्या तरी बघतो आपण आता नक्कीच तारेकरचा वादल देखील बघतो आपण हिंदकीचा, तो देखील चांगला पळ पळतो, चांगला त्याचा देखील पल आहे. हे कसं काय आलं डोक्यात? तुम्ही जे सांगितलं नक्कीच अटीलने नक्कीच ते पुन्हा एकदा तो पेरा नक्कीच जमून आणला किंवा ते दोन्ही बैलांना एकत्र आणले. कसं काय त्याचं नियोजन केलं? दोन बैल एकत्र आल्याच्या नंतर आतापर्यंत जेवढ्या काय गाड्या तुम्ही खेळल्यात त्या गाड्यामध्ये किती गुलाल तुम्हाला मिळालेत किंवा आतापर्यंत गाडी ती पडली नक्कीच पडलेली आहे का? नाही, जी गाडी त्या दिवशी पळाली माझ्या बैलाला म्हणजे हातात धरूनच दुसऱ्या बैलाला लावून घेऊन त्याला रस्त्याला लावायला लागायची, ही वेळ माझ्या बैलावरती होती. कारण केसरा हातातच ड्रायव्हरला धरायला लागायची. पण त्या दिवशी जी वादलची गाडी जी पळाली त्याची खालची पण शूटिंग मुलांनी काढली आणि काही याची कोणत्याही गोष्टीला या नाही, एवढी कट टू कट गाडी पळाली. तर त्या गाडीवर मला एवढा विश्वास आहे आणि त्या आनंद तारेकरला पण एवढा विश्वास आहे की कोणतीही गाडी असेल तर तिला आपण 100% ठोकू शकतो, एवढा विश्वास आहे. पण मी तुम्हाला मगाशी पण बोललो, नुसता विश्वास नाही शेवटला 8 पायाचा मला आहे. ह्याच्यात 19-20 होईल तर त्या 19-20 मध्ये कधी काही जर प्रॉब्लेम झाला तर त्याला 100% आपण सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढची गाडी खेळण्याचा वापस आपण नव्याने विचार करायचा. पण कोणतीही चिडाचिड नको या हिशोबाने केलायची. त्यामध्ये खूप चांगला नक्कीच तुम्ही उल्लेख केला. खूप चांगली देखील माहिती मग घाटावरची असेल किंवा मुंबईची असेल. आपण आता थोडक्यात थोडेसे नक्कीच स्पीडमध्ये प्रश्न घेणार आहोत कारण का कार्यक्रमाच्या आपण मध्यंतरीमध्ये आहोत. नक्कीच तो देखील आपण लवकरच कव्हर करून कम्प्लीट करणार आहोत. आता आपण बघतो खूप चांगला तुम्ही उल्लेख केला की बैलगाडी क्षेत्र म्हटलं की जोपर्यंत आपला बैल बोलतो तोपर्यंत आपलं नाव आहे किंवा नक्कीच एखादा बैल जो असतो तो इतिहासामध्ये नक्कीच त्याची नोंद झालेली असते. आता मला नक्कीच मोठमोठे महिने मला नक्कीच लक्ष असेल किंवा सोन्या असेल असे जे काही नक्कीच आपल्याला बैल पाहायला मिळतात. तुमच्या कारकिर्दीमधील किंवा तुमचे असे आवडते नक्कीच कुठली बैल आहेत की ते तुम्हाला आधीपासून आवडतात किंवा आजही नक्कीच तुम्ही त्या बैलांना बघायला जाता, अशी तुमच्या लक्षात असणारे बैल कुठली? लक्षात आता बघा, मोठ्या लक्षाची सर कोणी करू शकत नाही. ज्या वेळेस टॉप 1 लक्ष पलत होता तर लक्षात पलत होता, कारण माझ्या नजरेत होती. त्याच्यानंतर सोन्या पलत होता तर सोन्या पलत होता. म्हणजे ही काही गोष्ट पळणारी बैल आहेत. चंद्या शेलार मामाचा झाला, ही पळणार होती, पलतच होती. ही काही अशी बैल झाल्यात की यांना आज पण लोक निसं यांना म्हातारपणी पण त्यांना त्याच्या तिथं मैदानात नेला तरी पण त्यांचं नाव काढतात. त्याच्यामुळे त्या बैलांची चर्चा ती चर्चाच राहणार आणि ती बोलताना आजीवन आणि त्यांच्या याच्यात ती न मिटणारी चर्चा आहे. खूप चांगला तुम्ही उल्लेख केला, सोन्याचा उल्लेख केला आणि लक्षाचा देखील उल्लेख केला. त्याने देखील एक कारकिर्दी गाजवलेली आहे. 500-550हून नक्कीच बेंजोची शर्दी त्याने जिंकलेल्या आहेत. आजवर नक्कीच त्याचा आपल्याला इतिहास पाहायला मिळतोय. आवडीचे तुमचे नक्कीच कुठली बैल नक्कीच जे तुम्ही उल्लेख केला, खूप चांगला उल्लेख केला, ते नक्कीच बैल तुम्ही सांगितली. तुमच्या आवडीचे असे कुठले कुठले मैदान बिंजोरचे आहेत की ज्या मैदानामध्ये आवर्जून तुम्ही जाता किंवा तुमचा आरा देखील तिथे पळण्यासाठी जातो आणि ते तुमचं नियोजन चांगलं असतो, असे मुंबईचे असे कुठले बिंजोरचे मैदान आहेत? मिंजोरचं मैदान झालं आता उसाटण्याचा, प्रवीण पाटीलचा झाला,
त्याच्यानंतर देसाईचा झाला सावली मैदान, खेडकालीचा झाला, रामश्याम मैदान, बोनवलीचा झाला. ही सगळी मैदानं अशी चांगल्यापैकी त्यांनी ट्रॅक बनवलेले आहेत की कुठेही बैलाला दुखापत होणार नाही. आणि तिथली कमिटी सक्षम आहे की कोणाचा वाद कुठंशी नसेल, काही होत असेल तर तिथंशी ते सावरासावर करून आणि चांगल्यापैकी चालले. आणि हे असे ट्रॅक अजून बाहेर पण थोड्याशा व्हावा, म्हणजे नेरळ भागात व्हावा, पनवेल भागात व्हावा, कर्जत भागात व्हावा, या भिवंडीमध्ये व्हावा. इथं पण झाल्या तर थोडासा अजून तिथल्या लोकांना पण, प्रेक्षकांना थोडासा बघण्याला आनंद मिळेल, कारण येण्या जाण्याचा थोडासा लांबचा प्रवास कुठेतरी टाळला जाईल. नक्कीच भविष्यामध्ये ते देखील तुम्ही जे सांगितले ते देखील कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा, का नेरळ म्हणा किंवा या विभागात जास्त ट्रॅफिक देखील नसते. नक्कीच चांगला तिकडचा देखील रस्ता आहे, मोकळा आहे, म्हणजे जाण्याचा मार्ग देखील चांगला सुरळीत आहे. तुम्ही ते देखील खूप चांगलं उल्लेख केलं. अशी तुमच्या नक्कीच आठवणीत राहणारी, तुमच्या बैलाचा विचार तुम्ही, तुमच्या आठवणीत राहणारी, मी फेरांचं म्हणत नाही, बिंजोरचं म्हणतोय, तुमच्या आठवणीत राहणारी अशी कोणती शर्यत आहे की जी हरण्याने जिंकलेली, नक्कीच ती तुमच्या आयुष्यभर लक्षामध्ये राहील, जी गाडी तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या देखील मनामध्ये कधी विचार आला असेल की आज ही गाडी मी मारेल का रे, असं तुम्ही कदाचित स्वतःला म्हटलं असेल आणि ती गाडी तुमच्या बैलाने मारून दिली आहे, असं बिंजोरचा कुठला मैदान आणि कुठली जी गाडी तुमच्या लक्षात राहणारी? बिंजोरचं मैदान असं झालं की गटाचं मैदान होता नाशिकला, आणि मी हरण्या नाशिकवरून घेतला होता. हरण्या नाशिकमध्ये टॉप 1ला बोलत होता. त्याला हरवण्याचे भरपूर लोकांचे प्रयत्न चालू होते, पण ते नव्हते. ज्यावेळेस मी खरेदी केल्याच्या नंतर तिथं नाशिकमध्ये त्या आमदारांचा, ढेकले आमदारांचा मैदान होता बुलेटचा, तिथे घेऊन गेल्याच्या नंतर मला त्यांनी दुसऱ्या गटाला नाही पळवला. मला ज्या गटाला ठेवला त्या गटात सर्व टॉप 1 बैल आहे. म्हणजे संदीपबाईचा हरण्या असेल, त्याला आपला DSP ग्रुपचा सरपंच असेल, बब्या बुलढाण्याचा बब्या असेल, मांडेकरचा लक्ष असेल, 40 गावच्या, अशा टॉपच्या 4-5 गाड्या ज्या होत्या त्याच्यात माझी गाडी आणि माझ्या गाडीच्या जोडीला लक्ष होता ओला पनवेलचा, घरतांचा. तर त्यावेळेस गाडी, आणि बालू ड्रायव्हर होता आपला नाशिक शेट्टीचा. तर त्यावेळेस ज्यावेळेस गाडी ती पळाली त्यावेळेस गाडी जम घेताना त्याचा ते आपण दोरपट्टा बोलतो, म्हणजे पट्टा बोलतो आपण, तो दोरपट्टा तुटला लक्षाचा, आणि त्याच्या नाकाला फक्त एक नथ राहिली होती. त्या नथच्या ह्याच्यावरती तो फक्त गाडा सोडून साईडला नाही गेला, त्या गाड्याला धरून पळत होता. आणि हरण्यावरती पूर्ण त्या बैल गाड्याचा लोड, त्याच्यानंतर ड्रायव्हरचा लोड, आणि त्या हरण्याने एवढी टॉपटॉप गाडी खेचली आणि ती गाडी ती पण अंतरात लावली. त्यावेळेस मला एवढा आनंद पण झाला. आणि दुसरा विषय, मी असा कधीच बघितली नव्हती की ह्या ताकदीचा बैल, कारण एवढ्या टॉपच्या नामांकित बैलांना जर तिथं खेचून गाडी लावण्याची, आणि त्या बुलेटच्या मैदानाला तो फायनलचा नंबरकारी झाला, तर ही ताकद मी पहिल्यांदा हरण्यात बघली. बाकी असा बैल नाही बघितला मी. नक्कीच तुमच्या लक्षात राहणारा नक्कीच तो एक जो क्षण आहे की तिथे नक्कीच हा सगळा प्रकार झाला, आणि खूप खूप चांगला देखील उल्लेख केला, आणि तिथे गाडी देखील मारली देखील, आणि तिथे देखील तुम्हाला नक्कीच विजय मिळाला. आता बघतो आपण, जॉकी खूप महत्वाचा आहे. ड्रायव्हर म्हटलं की नक्कीच त्याचा देखील तेवढाच प्रयत्न असतो गुलाल घेण्यासाठी म्हणा, किंवा गाडी तुमची गटामध्ये असेल गटामध्ये बसवण्यासाठी म्हणा, त्याचा खूप नक्कीच चांगला प्रामाणिक प्रयत्न असतो. थोडक्यात काय सांगाल तुमच्या आवडीचे असे, तुमचा सोडून हॉटेलचा तुम्ही उल्लेख केला की अजून अशी कुठली मुंबईची किंवा घाटावरच्या आवडीचे नक्कीच जॉकी किंवा ड्रायव्हर आहेत की ते तुम्हाला आवडतात, किंवा ते चांगली गाडी हाणतात किंवा गुलालच घेऊन नक्कीच देतात, असं काय थोडक्यात सांगाल? नाही, जॉकी बोलला तर बघा, त्या गाडीवरती जो जॉकी बसतो म्हणजे तोही कुठेशी तरी त्याच्या जीवावरती खेळ करून तो बसतो. म्हणजे त्याला आपण कुठेही तरी गद्दार म्हणून ठरवणं हे चुकीचं आहे. आपला विश्वासू ड्रायव्हर ठीक आहे, कुठेशी तरी एक हात मारण्यात, थाप मारण्यात, या कुठेतरी बैलाची इकडे तिकडे होत असेल तर तो ड्रायव्हर खेचण्यात त्याची गडबड झाली आणि हार झाली म्हणून आपली ड्रायव्हरने हरवली असं नाही. त्या ड्रायव्हरचा विश्वास मालकावरती, त्या बैलांवरती आहे म्हणून तो आपल्या गाडीवर बसतो आणि आपण त्याला. तर विश्वास एकावरती ठेवणं हे महत्वाचं आहे. कोणावरती काही असा संशय घ्यायचा नाही की या ड्रायव्हरने पाडली आणि त्यांनी. तर माझे ड्रायव्हर जे पण बसतात तर मी विश्वासाने बसवतो. मागच्या वेळेला माझी लक्ष्याची गाडी झाली, नंतर माझ्या लक्ष्याची पैराही झाला, मी लक्ष्याच्या जोडीला 2-3 गाड्या पास पण केल्या चांगल्यापैकी. पण लक्ष्याची गाडी ज्यावेळेला चिंचोलीची झाली तर मला जर जॉकी होता चिंचोलीचा अरुण, तर मी अरुणला विचारला. अरुण बोलला, दादा तू जर मला सांगितलंस ना तर मी गाडीवर बसन, बाकी माझ्या गावची जर गाडी असेल तर बसवण्याचा विचार तुझा, की मी त्यांचा आहे का तुझा आहे. पण माझं एक आहे, मी गाडीवर बसल्यावर मी कोणाचाही नाही. आणि त्या अरुणनी एवढी मस्त गाडी हाकलली की कुठेशी नाही त्याने असं कलून दिला नाही की मी त्या गावचा आहे आणि माझ्या गावची गाडी, आणि त्यांनी गाडी ती पास केली. तर तो एक मला अरुण पण म्हणजे चांगला जॉकी म्हणून मी बसवला होता. बाकी दुसरा एक मांडव्याचा त्या दिवशी ह्याला बसवला होता आपला बालू ड्रायव्हर म्हणून मांडव्याचा. तर तो त्या दिवशी काय झाला, मी मोरगावला ज्यावेळेस बिंजोरला गेलो, सैतानची गाडी होती आणि ह्याच्याशी गाडी होती, आतिश पाटलांचा मेजर.
तर त्या टायमाला तो त्या ड्रायव्हरच्या गाडीत म्हणजे त्यांच्या गाडीच्या अपोजिशन गाडीच्या गाडीत बसून माझा तो बालू ड्रायव्हर आला. कोणतरी त्याला बघितलं, बोलतो हे त्यांच्या गाडीत आला. आणि नंतर मला चर्चा केली का, बोलतो बालू ड्रायव्हर तर त्यांच्या गाडीत बसून आला. मी सांगितलं विश्वास हा महत्त्वाचा आहे. आणि बालूला सांगितलं बालू बस तू गाडीवरती. आणि बालू बसला आणि स्वतःमध्ये गाडी बालूनी देवडागरावरती ती गाडी आपली क्रॉस करून दिली. म्हणून विश्वास हा महत्त्वाचा. आणि ड्रायव्हरवर विश्वास ठेवा आणि एक हक्काचा ड्रायव्हर बनवून ठेवा, तुम्हाला तडा कधीच जाणार नाही. नक्की स्वतःचा मालकाचा देखील विश्वास असणं गरजेचं आहे. कारण का ड्रायव्हरचं काम तर ड्रायव्हर करत असतो, त्याला देखील जिंकायचं असतं, त्याच्यावरती विश्वास असतो. ड्रायव्हर विषयी देखील खूप चांगला अनुभव नक्कीच तुम्ही उल्लेख केला. नक्कीच बैलगाडी क्षेत्र म्हटलं की खाली नक्कीच मग ते सोडणारे पंच असतील, त्याच्यानंतर आपण अगोदर विचार केला तर सुट्टी मेकर ते खूप महत्वाचे आहेत. कारण का सुट्टी मेकरवरती पूर्णच्या पूर्ण जिम्मेदारी जबाबदारीचा काम असतं. असे कुठले कुठले सुट्टी मेकर आहेत की ते तुमच्या चर्चेत असतात किंवा तुमच्या बैलाचं नियोजन जेव्हा असतो, जेव्हा शर्यत असते, तेव्हा आवर्जून तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवता की नाही तुम्ही खाली जाऊन चांगली सुट्टी कराल, आपल्या बैलाला उडी मिळेल, तुमचं लक्ष पंचांकडे असेल, असे तुमच्या आवडीचे कोण आहेत आपल्या मुंबईचे, थोडक्यात काय सांगाल? सुट्टी मेकर माझ्याजवळ आपले शेलार मामा ग्रुपची जी पोरं असतात, आपल्या बैलाच्याच नावाने त्यांचाही मी नाव ठेवतो शेलार मामा ग्रुप म्हणून. तर तानाजी झाला, अक्षय झाला, करण झाला, ही लोक. त्याच्यानंतर अविनाश रसाल आपला, त्याच्यानंतर राजेश राणे झाला, मनोज झाला, ही सगळी पोरं अशी मस्त एकत्र जाऊन आणि बरोबर कोणाला हे करायचं त्या पद्धतीत ते सुट्टी करतात. त्याच्यामुळं कोणती गोष्ट नाही, घरची पोरं आहेत, कोणी यांनी सोडली त्यांनी सोडली. आणि बाहेरून दुसरा आपला नांदवलीचा प्रज्वलदेव ढोणे झाला, सुरेश शेठ ढोणेचा मुलगा आपला संदीप झाला, याची काही पोरं जी आहेत बाहेर गावची, ती दादाची गाडी बोलला तर आवर्जून जातात आणि चांगल्यापैकी सुट्टी करतात. मग ते त्यांचे ते एकामेकाला ॲडजस्ट करून घेऊन ते सुट्टीचा एकदम हे करण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, नाही की त्यांचा प्रामाणिक प्रयत्न देखील असतो. आता बघतो आपण सध्या तरी हरण्या चर्चेत आहे किंवा प्रत्येक ठिकाणी हरण्याची चर्चा. तुमचं देखील आपण बघतो राजकारणामध्ये तुम्ही देखील आहात, गावचे सरपंच देखील होऊन गेलेला आहात, ही तुमची पर्सनल देखील ओळख आहे. आज बैलामुळे महाराष्ट्रभर ओळख झालेली, ही मलंगडपुरती म्हणा किंवा ठाणा रायगडपुरती म्हणा. आज हरण्या बैलाचे मालक बबलू शेठ आलेत किंवा बबलू शेठचा नक्कीच हरण्या पळतोय. काय एक आनंद होतो, काय एक मनाला लागतं की आज आपली ओळख आपल्या बैलामुळे महाराष्ट्रभर झालेली आहे. आपल्या गावपुरता म्हणा किंवा आपल्या विभागापुरता नक्कीच ओळख असते आपली, असं नव्हे, पण आज महाराष्ट्रभर तुमची ओळख आहे ते बैलाच्या नावाने आहे. थोडक्यात कसा का त्याचा नक्कीच एक आनंद किंवा बैलावरती तुम्ही तुमचा विश्वास तर आहेच, थोडक्यात तो आनंद कसा का असतो? आनंद एकच, राहुल पाटीलनं आम्ही कधी चर्चेला बसलो तर तो बोलतो दादा बैला आपली दोघांची एक साथमध्ये पालायला पाहिजे होती, तर ह्याच्यात आपण आनंद एवढा घेतला असताना की बोलून पाहिजे. कारण मथुर पण बोलला तर आजच्या कंडिशनला बाप आहे. मी यांची नावं घेतली पण ही कशी आहेत, आता ही थोडीशी रिटायरमेंट बैल आहेत म्हणून यांची नावं पहिले घेतली. आता ज्या वेळेस मथुर रिटायरमेंट होईल आणि ज्या वेळेस बाईट द्यायची वेळ येईल त्यावेळेस मी मथुरचाही नाव घेईन. म्हणजे असं राहुलने समजू नये की माझं नाव बैलाचं घेतलं नाही. राहुलचा आज टॉप वनला पलातो पलल आणि ह्याच्या पुढेही पलू दे त्याला चांगल्यापैकी. तर राहुलची एक ती इच्छा होती की दादा आपली बैलं दोन्ही सातमध्ये पालायला पाहिजे होती, पण दोघांचा उजवा खांदा असल्यामुळं ते दोघांचं आमचा नियोजन राहिला. तो जर झाला असता तर आम्ही दोघांनी हंगामच केला असता. कदाचित समजा शिकवायचं झालं किंवा थोडीशी ट्रेनिंग जायची झाली तर हरण्या आणि मथुर आम्हाला पळताना पाहायला मिळेल. झाला तर 100% पलू, पण कारण आम्हाला दोघांना पण दोघांच्या बैलावरती विश्वास आहे. त्यालाही डाव्या खांदी पलवण्याचे आणि तो विचार करतो कधी कधी का मी माझ्या डाव्या खांदीला पलवतो, दादा तुझा हरण्या उजवीला पलव. मी कधी कधी विचार करतो का मी डावीला पलवतो, तुझा मथुर उजवीला पलव. कारण मी पलवलेला आहे, त्यांनी कुठेशी तरी रेशेल का काहीतरी शर्यत केलेली आहे. त्याच्यामुळं विश्वास हा दोघांचा बैलांवरती एकामेकाच्या ठाम आहे. त्याच्यामुळं काही यांना तो तर घरचाच बैल आहे, त्यांनी माझा बैल येऊन केसरा सोडून यायचा, मी त्याचा आणू शकतो, एवढ्या परत आमचे संबंध आहेत, काही विषय नाही. आणि काही एकदम ह्याच्यातच आहे ते. खूप चांगला देखील तुम्ही देखील हा उल्लेख केला. तर सध्या तरी बघतो हरण्यात चांगला पळतो, चांगले देखील त्याला पेरं देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगल्या पद्धतीने त्याचा पल देखील आपण बघतोय जो आहे. आता येणारी सीझन देखील थोड्याच दिवसात दिवाळीनंतर नक्कीच आपला बिंजोरचा खेळ पुन्हा सुरू होतोय. काय विचार आहे मनामध्ये, एखादी नवीन खरेदी पुन्हा एकदा आपली घरचीच गाडी पळावी असं पुन्हा एकदा नक्कीच स्वप्न प्रत्येकी बैलगाड्या मालकाचं असतं. कारण का पेरं करायचं कसं आज तर उद्या नाही, किंवा सोबतचे असतील ते सांगत असतील नाही बाबा बबलू शेठ थोडासा कमी पळतोय, माझाच जास्ती पळाला, याच्यामुळे पेऱ्यामध्ये मालकांचं खूप कमी असतं. जे सोबत असतात त्यांच्यामध्ये जास्त चर्चा होते ना, आज बबलू शेठचा नक्कीच कमी आहे किंवा आपला चांगला पळतोय, मग आपण दुसरा पेरा बघूया. भविष्यात घरची गाडीच पळताना आम्हाला पाहायला मिळेल. घरची गाडी पळाली तर कसं असतं, चांगलंच असतं, पण विषय असा आहे आपण जे पायरा करतो ना त्याच्यात एक दोस्ती यारी पण वाढतं, एक संबंध वाढतात
आणि एकामेकाचं आपल्याला मित्रप्रेम वाढतं, दुसरं काही नाही. आणि तसं पळालं तर चांगलंच आहे. आणि घरची पळाली तर मग आपल्याच घरच्या घरात आनंद तर तोही आहे. आणि दुसरा विषय तुम्ही आता एक विषय काढला की तुम्ही दुसरा घेण्याचा काही विचार. माझा घेण्याचा विचार नाही. आता माझ्याजवळ चांगल्यापैकी पळा तर त्याच्यात दम आहे तो परत पळू दे. ज्यावेळेस त्याला वाटेल की बाबा आता मी कुठेतरी थकलो, मालक दुसरा विचार करा, तर मी त्यावेळेस मग दुसरा करेन. आणि ह्याला विकण्याचा तर तुम्हाला बोललो का ते मनातच नाही. मला आश्रमला ठेवीन. माझी बैल अशी पण मी बाल्या पण आश्रमला होता सिन्नरला. आणि आता चॉकलेट म्हणून तुम्हाला उल्लेख केला तोही होता. आणि तो नानापाशी दिला ते त्यांनी त्याच्यात कुठेतरी मित्राकडे ठेवलेला आहे. म्हणजे विकण्याचा अजून आम्ही विचार पण केलेला नाही कोणता. आणि बैल जो विलस हा कमी होईल तेव्हा दुसरा 100% याच्या जोडीला ह्याचा नाव करण्यासाठी तरी घेईन. त्यामध्ये खूप चांगला उल्लेख केला. आतापर्यंत नक्कीच बबलू शेटच्या दावणीला जे बैल झाले त्यांनी नक्कीच ते आतापर्यंत विकले नाहीयेत. जरी त्यांचा पल कमी झाला किंवा नक्कीच आता ते पळणार नाहीत, त्यांना आपण रिटायर करू किंवा नक्कीच आपण त्यांना आता थांबू, हा तुम्ही विचार केलेला आहे. खूप चांगली चर्चा आणि खूप चांगला उल्लेख तुम्ही केलेला आहे. नक्कीच जाता एक दोन शेवटचे प्रयत्न नक्कीच शेवटचे जे प्रश्न आहेत ते तुमच्याकडनं मी तुमच्याकडनं चांगली उत्तर अपेक्षित नक्कीच तुमच्याकडनं आहेत या अनुषंगाने विचारतोय. आता संघटना देखील आपण बघतोय, आपली संघटना नक्कीच झालेली आहे. ठाणे रायगड मुंबई आपला आता एक झालेला आहे असं आपण म्हणू शकू. अगोदर पनवेलची वेगळी होती, आपल्या ठाण्याची वेगळी होती, रायगडची वेगळी होती. आता ठाणा रायगड एकत्र आलेला आहे. आता नक्कीच एक संस्था जी आपण म्हणू शकू, जी संघटना हक्काची हवी होती ती आता नक्कीच स्थापन झालेली आहे. काय बदल तुम्हाला दिसत आहेत संघटना झाल्याच्या नंतर? थोडक्यात काय सांगाल कार्यक्रमाच्या माध्यमातून? काय झालं, खेळ आताच चालू झाला त्याच्यानंतर आपल्याला ती संघटना येणं म्हणजे बनवताना पण कुठे तरी थोडासा उशीर झाला. पण उशीर झाला असू द्या. चांगल्यापैकी लोकांची त्याच्यात नेमणूक केली चांगली. सर्व शर्यती शौकीन लोक आहेत त्याच्यात. आणि त्यांनी आता कुठेशीन तरी एक नव्याने चांगल्यापैकी हे करायला पाहिजे की कुठेशीन तरी वादावाद होणार नाही. ज्या एरियात गेला त्या एरियात एकच खेळ असू द्या, 2 नका. अशा काही गोष्टी त्यांनी जर थोड्याशा हे केल्या आणि स्वतःनी जर कमिटीवाल्यांनी लोकांनी जर खालच्या शर्यतीवाल्यांना जर व्यवस्थित सांभाळून घेतला तर चांगल्यापैकी होईल. आणि हा खेळ कुठेशीन तरी राज्य पातळीवरून देश पातळीवर गेला तरी अडचण नाही. कारण हा खेळ काही निस्सा आपल्या महाराष्ट्रापुरतीच राहिलेला नाही. आज तुम्ही बघाल तर पंजाबमध्ये झाला, नेपाळमध्ये झाला, अशा काही याच्यावरती आहेत. होऊन जाऊ दे ना मग देशातला कुठेशीन तरी एक तो त्या बैलाला मान भेटेल आणि ऑलिम्पिक सारखा त्या खेळाला एक दर्जा पण येईल. आणि ती आणण्याचं काम ही कमिटी करील एवढा तरी मला असं वाटतं. त्याच्यामुळं या कमिटीवर विश्वास पण आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. त्यामध्ये खूप चांगला उल्लेख केला आणि खूप चांगली देखील माहिती दिली. बबलू शेट तुमचं मनापासून आभार. जो आपला खेळ आहे सध्या तरी बघतो आपण पारंपरिक खेळ आहे. महाराष्ट्र बरंच चर्चेत नव्हे तर जसं दादांनी सांगितलं की आता प्रत्येकी नक्कीच राज्यात नक्कीच खेळ खेळला जातो आणि याला देखील नक्कीच एक चांगली पुढे वाटचाल किंवा शासनाने देखील याचा विचार करावा. जेव्हा आपली संघटना होईल तेव्हा नक्की शासन देखील याचा विचार करेल अशी अपेक्षा करूया. दादांचं मनापासून आभार. ज्यांनी वेळ दिला. हरण्याविषयी नक्कीच आपण खूप चांगली चर्चा केली. त्याची कारकिर्दी नक्कीच आपण ऐकून घेतली. त्याची खरेदी असेल किंवा कुठनं खरेदी केली किंवा या सीझनच्या ज्या काही टॉपच्या गाड्या त्या देखील या सीझनला मारल्या किंवा नक्कीच जे काही पारंपरिक मैदान असतील, जुना नक्कीच बैलपोळाचा जो काही माशेचा जो मैदान झाला तो तर ऐतिहासिकच आहे. तो नक्कीच दौरली गावासाठी ती अभिमानाचीच गोष्ट नाही तर मलंगणासाठी आहे. तिथे आपला हरण्या नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक भली मोठी ढाल घेऊन आला होता. खूप चांगली चर्चा केली. टाइम दिला त्याबद्दल देखील मनापासून आभार. आणि सर्व प्रेक्षक देखील या मुलाखतीला प्रेम देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं देखील करतोय. अजून जर आपल्या नक्कीच तुम्ही नाद बैलगाडा शर्यत मुंबई या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. जेणेकरून मुंबईचे जे काय छोटे मोठे लहान जे काय बैलगाडा मालक आहेत त्या सगळ्यांच्या मुलाखती आम्ही कव्हर करू हा प्रामाणिक प्रयत्न. आज या ठिकाणी यूट्यूब चॅनल नान बैलगाडा शर्यत महाराष्ट्र मुंबई या चॅनलचे सर्व राहुल भोईर मानेरा आणि कराले कोणगाव हे माझ्या इकडे येऊन हरण्याची आणि आमची जी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही श्री मलंगणामध्ये दौरली गावात नक्कीच आमचे हेमंत भाऊ फुलवरे त्यांचा पूर्ण मित्र परिवार आणि खास करून ज्या बैलाची चर्चा महाराष्ट्रावर सध्या तरी आहे, आम्ही हरण्याविषयी नक्कीच जाणून घेतलं. त्याची खरेदी कुठून झाली किंवा त्याची सध्या तरी कारकिर्दी, कारण का बैल भरपूर चर्चेत आहे. भरपूर टॉपच्या गाड्या देखील सीझन नक्कीच त्यांनी मारलेल्या आहेत. ते आवर्जून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यासाठी नक्कीच नाद बैलगाडा ऑफिशियल यूट्यूब चॅनल खास मुंबईकरांसाठी नक्कीच हा हक्काचा चॅनल आपण चालू केलेला आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या नक्कीच सपोर्टची गरज आहे. तुम्ही सगळे नक्कीच आम्हाला असं सपोर्ट कराल अशी अपेक्षा करतोय. आज नक्कीच आम्ही दौरलीमध्ये नक्कीच हा कार्यक्रम किंवा ही मुलाखत कव्हर केली. पुन्हा एकदा नवीन बैलासोबत नवीन मालकासोबत आम्ही जोडले जाऊ. तद्वर धन्यवाद.